नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी जे काही बोलणार आहे ते म्हणजे माझ्या मनातलं बोलणार आहे. कारण आजकाल काय आहे, ह्या युट्यूबवर प्रत्येकाला फक्त चांगल्या घोषणा आल्या, एवढं अनुदान मिळणार आहे, एवढा पीक विमा मिळणार आहे, याच्यातून असा लाभ मिळणार आहे, त्याच्यातून तसा लाभ मिळणार आहे, अशा माहितीचे जर व्हिडिओ केले तर जास्तीत जास्त लोक बघत असतात. मात्र ते सगळेच खरे बी असतात असंही काय नाही. पण प्रत्येकाला वाटतं की काय भेटायले म्हणून सगळेच पाहत राहते. मात्र यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही अनुदान आलं, अतिवृष्टी आली, पीक विमा आला, या माध्यमातून कधीच शेतकऱ्याचं भलं होणार नाही असं मला तरी वाटत आहे. आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करा. आणि शेतकऱ्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल, आपल्यामध्ये प्रगती करायची असेल, तर शेतकऱ्याला आजकाल जे काही शेतीसाठी धोरण राबवले जाते, या धोरणावर त्या नुसत्या शेतीवर काहीच होणार नाही शेतकऱ्याचं. जर त्या शेतीमध्ये बदल केला, आपण जे काही शेती व्यवसाय करतो त्याच्यासोबत काहीतरी जोड व्यवसाय केले, तरच काहीतरी त्या शेतीमध्ये आणि आपल्या जीवनमानामध्ये बदल होईल. नाहीतर नुसतं हे योजना आली, पीएम किसान येणार आहे, तर नमो शेतकरी येणार आहेत, याच्यावर काहीच नाही. आपण नुसतं खाणार पिणार, आपल्यामध्ये जास्तीचा कोणताही बदल आपल्याला करता येणार नाही. कारण जे काही शासनाचे धोरण असतील ते फक्त असे आहेत की शेतकऱ्यानं नुसतं खाचं प्याचं तेवढं त्याचं धकलं पाहिजे, मात्र त्याच्यामध्ये लय बदल नाही झाला पाहिजे. कारण लय बदल झाला, त्या शेतकऱ्याजवळ जरा भरमसाठ पैसे आले तर ते त्याच्या लेकरा बाळाला चांगल्या शाळा शिकवीन, आणि लेकरं चांगले शिकल्याच्या नंतर ते मोठे बनते, त्याजवळ पैसा अडका आला त्या शेतकऱ्याजवळ की त्या सरकारमधील नेत्याची किंवा सरकारची जी काही किंमत आहे ती कमी होईल. एखादं लहान झाड असलं त्याच्या बाजूला दुसरं झाड जर मोठं लागलं आणि ते झाड जर मोठं झालं तर त्या लहान्या झाडाची किंमत कमी होत असते. हे निसर्गाचा नियम आहे. आणि आजकाल तुम्ही एक लक्षात घ्या, पुन्हा पहिल्यापासून जे निव्वळ शेती करते त्याची परिस्थितीमध्ये बदल झाला का? मात्र ज्यांच्या घरात कोणीतरी व्यावसायिक आहे, एखादा नोकरीला लागला, त्या घरामध्येच बदल झालेला दिसतो. आणि जेव निसता सकाळीच उठायचं ना आपलं वावरण घर, तर त्याच्या जीवनात मला तरी बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं हे धोरण काय बदलायचा वाण दिसत नाही. आता इतके वर्ष झाले आपण पाहत आहोत, तर ते तशाला तसेच आहेत. आता पहिल्यानं म्हणत होते 1 क्विंटल कापूस विकल्यावर 1 तोळा सोनं येते, पण आता सोन्याचा भाव कुठे आहे आणि कापसाचा भाव कुठे आहे हे तुम्हीच पहा. हे व्यवस्थेला आपण बदलू शकत नाही, मात्र आपल्यामध्येच आपण बदल करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतीसोबत कोणताही जोड व्यवसाय करता